श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातले पातोळ्याच्या रेसिपी दाखवते. आमच्या बाजूच्या काकी आहे शिरोडकर, त्यांना मी आई मानलेलं आहे. तर मानलेली आई तर मला आईसारखं जीव लावतात. तर त्यांना ते पातोळे येतात आणि मला येत नाही. तर मी त्यांना म्हटलं मला दाखवा, मला पण शिकायचं आहे, मला पण आवडतात ते. तर ते आज करतायत. तर त्यांच्याकडे मी आले. बघा, हे असे पातोळे ते बनवतात हळदीच्या पानावर. हे पातोळे ना तुम्ही तांदळाचं पीठ आहे भागवून पण करू शकता. जसं मोदकाला किंवा करंजाला आपण भागवतो पीठ तांदळाचं, तसंही तुम्ही भागून करू शकता. पण ते चिपकलं जात नाही लवकर हळदीच्या पानावर. हे बघा, हे सारण आहे आपलं. ओला खोबऱ्याला किसून त्यात गूळ टाकून वेलची पावडर टाकून सारण बनवलेलं आहे. पण ते थोडं कढईमध्ये ब्राऊन होईपर्यंत शिजवलं आहे. त्यामुळे कसं ते आपलं सारण खोबऱ्याच्या चूर्णामध्ये ना गुळाचं आणि हळदीचं, गुळाचं आणि वेलचीचं टेस्ट उतरते आणि ते टेस्टी लागतं. खूप सुंदर मुरलं जातं ते. बघा, असं तुम्ही तांदळाचं पीठ आहे ते आपण भाकरीला मळतो ना त्याप्रमाणेच मळायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन असं स्प्रेड करायचं पानावर. पाण्याचा हात लावून लावून पातळ लेअर करायची आणि त्याच्यावर हे सारण भरायचं. तुम्ही दोन्ही साईडने भरून एकदम भरगच्च भरू शकता. भरगच्च एकच पातळ ऐकलं तर पोट भरेल असं म्हणजे भरायचं, म्हणजे खाणाऱ्याला एकदम मस्त वाटेल. असं थोडं सारण भरून ना, मला नाही आवडत ते कंजूसगिरी आणि त्यांनाही आवडत नाही. मोदक पण बनवायचं असेल तर एकदम भरगच्च सारण भरून मोदक बनवायचं, म्हणजे माणूस एकदम संतुष्ट व्हायला पाहिजे खाल्ल्यानंतर. तर कंजूसगिरी नाही करायला पाहिजे. असं पूर्ण त्यांनी भरगच्च सारण लावले बघा पानावर. आणि आता पान असं पलटी केलं आहे आणि व्यवस्थित त्याला ते प्रेस करणार आहे, जॉईन करणार आहे चारी बाजूने हलक्या हाताने. ते पीठ ना कच्चं असल्यामुळे ते लवकर जॉईंट होईल. त्याला जास्त दाब द्यायची गरज नाही आहे. एकमेकांना चिकट्याने स्टीम घेतल्यानंतर अजून चांगलं चिपकलं जाईल. ते सांगतायत मला. असं चारी बाजूने प्रेस करायचं. सारण जास्त भरल्यानंतर कधी कधी थोडं तोंड बंद व्हायला हे होतं, पण ते थोडं तुम्ही स्टीम करताना चिपकून जातं थोडं प्रेस केलं तर. हे बघा, हे तांदळाचं पीठ मळलेलं आहे आपण. जसं आता हे पान आहे हळदीचं, त्याला पाणी लावलं आहे आणि ती पानाची शाईनवाली बाजू आहे ना ती घेतली. आणि याचं कच्चं पीठ जसं भाकरीला मळतो ते पिठाचे गोळे घेतलेत आणि पाणी लावून लावून जसं भाकरी आपण थापतो तसं त्या पानावर आपण वडे कसे थापतो त्याप्रमाणे ते थापून, फक्त वडे जाड असतात ते पातळ तुम्ही लेअरमध्ये स्प्रेड करायचं. बघा, हे भाकरीचं पीठ आहे, हळदीची पानं आहेत आणि हे आपलं सारण खोबऱ्याचं, ओलं खोबऱ्याचं गूळ आणि वेलची पावडर टाकून आणि ते गरम करून सारण मुरत ठेवलेलं होतं. तर पाणी लावून लावून पातळ लेअरपर्यंत असं पानावर स्प्रेड करायचं चांगलं. आणि तुम्ही पानाची जी तुळतुळीत शाईनवाली साईड घेतली ना तर पीठ पण चांगलं स्प्रेड होतं आणि ते पानाची शाईन आहे ना त्या पिठावर उतरते. एकदम बघा, हलक्या हाताने स्प्रेड करत जायचं. मला येत नाहीत पातोळे, पण मी त्यांच्याकडून शिकते, मला आवडतं. आणि ही जुनी व्यक्ती, त्यांना ज्या रेसिपी येतात आपल्या पारंपरिक पद्धतीच्या जुन्या लोकांना, तर ते शिकून घेतलेलं चांगलं असतं. तर मी त्यांच्याकडून शिकून घेते, कारण आम्ही पण मालवणचे आहोत. पण मला आमच्या आईने कधी बनवले नाहीत. मला तर आठवत नाही, एवढी वय झालं माझं, मला अजून आठवत नाही मम्मीने केलं ते. टोपातला वगैरे केलेलं आहे, पण हे पातोळे मी पहिल्यांदा बघते. आणि मी खाल्ले म्हणजे एक वेळ माझ्या मैत्रिणीकडे राणे आहेत त्यांच्याकडे, पण कसं बनवतात ते माहीत नव्हतं आणि मला ते आवडलं होतं. म्हणून त्यांनी मला आज बोलले की मी पातोळे बनवणार. तर त्यांना म्हटलं की मला दाखवा कसं बनवतं, मला शिकायचं आहे. तर ते मला दाखवत आहेत आणि मी शिकून घेणार आहे. आणि मी नंतर नेक्स्ट टाईम मी बनवणार आहे, तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल. मग तेव्हा मला सांगा मी कसं बनवले ते. शिकून घ्यायला पाहिजे ना. आज हे आपले पारंपरिक जुन्या पद्धतीचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ नंतर आपल्याला माहीत नाही पडणार आपल्या मुलांना वगैरे. त्यासाठी मी व्हिडिओ बनवते आणि मलाही बघायला भेटेल. अशा प्रकारे ते सांगतायत. पातळ लेअर त्यांनी पसरले बघा, पाण्याचा हात लावून लावून एकदम
आणि पातळ पातळी असेल ना तर खायला मस्त लागतात. आवरण जे पातळचं आहे ते जाड नको, पातळ पाहिजे. तसं मोदकाचं पण आहे, मोदकाचं पण आवरण आहे ना पातळ पाहिजे, जाड नाही पाहिजे आणि भरगच्च पाहिजे, मग खाणाऱ्याला मजा येते. आता बघा एक पातळ लेअर त्यांनी स्प्रेड केलेली आहे. आणि कच्चं पीठ असल्यामुळे व्यवस्थित स्प्रेड होत जातं आणि उकडलेल्या पिठाचं कसं ते पानाला चिपकत जातं, त्यामुळे थोडं ते फास्ट होत नाहीत. आणि हे लगेच जसं तुम्ही त्याला आकार देऊ शकता त्याप्रमाणे तो पीठ हे होतो आणि लवकर बनले जातात, ते वेळ लागत नाही. कारण मी बघितलं, मला तर लवकर वाटले आणि ही माझ्यासाठी सोपी पद्धत आहे. ते पीठ भागवा, मग ते मळा, ते एकदम सॉफ्ट होईपर्यंत मळत बसा. मोदकाला माहिती आहे मला, त्यापेक्षा इजी आणि सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे करा, अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता. मी अशा प्रकारे मोदक पण केलेले आहेत. माझे मोदक चांगले झालेले आहेत. अशाच कच्चं पीठ मळून बनवलेले आहेत. तर मला ही पद्धत सोपी वाटते आणि वेळ पण लागत नाही. ते भागवा, मग त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवा, झाकण मारून, मग नंतर मळा. ते बघा अशा प्रकारे भरलं आहे त्यांनी. आता त्याला प्रेस करून प्रेस केलेत बघा त्यांनी व्यवस्थित. तुम्हाला आवडली का नाही ही रेसिपी मला सांगा. जुने लोक आहेत ते त्यांच्या पद्धतीने बनवतात, तर तुमची पद्धत वेगळी असेल, त्यांची पद्धत वेगळी असेल, पण मला बनवले तर ते त्यांनी चांगले. आणि जो तो आपापल्या पद्धतीने आपापल्या ह्याच्याप्रमाणे आता ते जुने एवढे वयस्कर एक्सपिरियन्स आहे त्यांना. असं पीठ घेऊन त्यांनी बनवलं. हे बघा पीठ. आता हे पाणी ठेवलं आहे टोपामध्ये, ही जाळी ठेवली, त्याच्यावर हे पातोळे, जाळीचं चाळण आहे त्याच्यावर झाकण मारले पातोळे ठेवून. आणि मीडियम फ्लेमवर आता ते ठेवणार आहे. फ्लेम मीडियम ठेवणार आहे. 15-20 मिनटं ठेवणार आहे, कारण हे कच्चं पीठ आहे. आपण भागवतो तेव्हा 10 मिनटात काढतो, थोडं कच्चं आहे तर 5 मिनटं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. असं ठेवून तुम्ही स्टीममध्ये पण ठेवू शकता. त्यांच्यावर स्टीमर नाही तर ते टोपात पाणी घेऊन, जसं जुन्या पद्धतीमध्ये आपण करतो, टोपात पाणी घेऊन त्याच्यावर चाळणामध्ये पातोळे ठेवलेत आणि त्यावर झाकण मारले. आणि आता फ्रेम, हे बघा अशा प्रकारे पातोळे तयार झाले. हे थोडं भरगच्च भरल्यामुळे एक साईड उघडी आहे. हे बघा अशा प्रकारे बनलेले